हा इकडे लक्ष द्या. आपण एक्सरसाइज स्टार्ट केलेली आहे. त्यातले आपण 3 क्वेश्चन पूर्ण केलेत. हा चौथा प्रश्न आहे. विचारपूर्वक ट्राय करा 2 ते 3 मिनिटं. वन बाय वन तुम्ही ट्राय करायचं मग मी सांगणार. आधी तुमचं डोकं चाललं पाहिजे. न बोलता ट्राय करा. छोटासा चेंज आहे. आपल्याला हे लॉजिक स्टार्ट कसं करायचंय? कुठून क्वेश्चन सॉल्व्ह करायचा? नीट पहा. जे दिलंय त्याकडे आधी नीट पाहत जा. क्यूआर, क्यूएस, क्यूआर आणि क्यूएस. रेशो दिलाय याचा अर्थ साइड प्रपोर्शन मध्ये आल्या. क्यूटी, पीआर. क्यूटी आणि पीआर म्हटले. याचं साईडला गेलं निघून. आपल्याला जर क्यूआर आणि क्यूएस ला मॅच करायचंय तर क्यूटी आणि क्यूपी असायला पाहिजे. म्हणजे प्रॉब्लेम इथं आहे. पीआरच्या जागेवर. पीआरच्या जागी पीक्यू आणायचं बस. त्यासाठी लॉजिक काय असणार आपल्याकडे? बघा. प्रूफ मध्ये या. अँगल 1 इज इक्वल टू अँगल 2. हे गिवन आहे. 1 आणि 2 सेम आहे. म्हणजे पहा हे दोन अँगल सेम आहेत. ते कोणत्या ट्रायंगल मध्ये येतात? पीक्यूआर. इट इज इन ट्रायंगल पीक्यूआर. म्हणून आपण म्हणू शकतो दोन अँगल बेस अँगल सेम असतील. ट्रायंगल पीक्यूआर इज आयसोसिलस. आणि आयसोसिलस ट्रायंगल मध्ये कॉन्ग्रंट अँगलच्या ऑपोजिट साइड कॉन्ग्रंट असतात. म्हणजे 1 च्या ऑपोजिट पीआर आणि 2 च्या ऑपोजिट पीक्यू. आपण म्हणू शकतो पीक्यू इज इक्वल टू पीआर. हे आपला फर्स्ट आला. नाव आता आपल्याला दिलेला रेशो आहे क्यूआर इज टू क्यूएस इज क्यूटी इज टू पीआर. त्याला द्या 2 नंबर. इट इज गिवन. आता बघा अल्सो अँगल 1 इज टू अँगल 2 3. इट इज ऑल्सो गिवन. तर बघा फ्रॉम 1 अँड 2. 1 अँड 2 मध्ये तुम्ही काय म्हणणार? पीक्यू जर पीआर ला सेम आहे तर पीआरच्या जागेवर आपण पीक्यू सबस्टिट्यूट करू शकतो. इथं काहीच अडचण नाही. तर आपण इथं म्हणणार क्यूआर बाय क्यूएस इज क्यूटी. आता पीआरच्या जागी फक्त काय लिहा? पीक्यू लिहा. आणि अँगल तर ऑलरेडी दिलेला आहे. म्हणजे 2 साइडच्या पेअर आणि एक अँगल. तर 2 साइड एक अँगलची टेस्ट होतीये. एस एस. त्याला तुम्ही एएसएस म्हणू शकता. एसएसए पण म्हणू शकता. मग आपल्याला आणि हे बघा या 2 साइड कोणत्या ट्रायंगल मध्ये आहेत? याच 2 मध्ये आहेत. पीक्यूएस आणि टीक्यूआर मध्येच आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो ट्रायंगल पीक्यूएस सिमिलर ट्रायंगल टीक्यूआर बाय एसएस क्रायटेरिया. समजलं? छोटासा याच्यामध्ये बग होता. त्याला नीट शोधायचं असतं. चला इथं तुम्हाला फिगर सुद्धा स्वतः तयार करून ट्राय करायचं आहे. S and T are points on sides PR and QR of triangle PQR such that angle P is congruent to angle RTS. Show that RPQ similar RTS. आता फिगर काढून अनालाइज करायचे. विचार करा. आपल्याला काय म्हणलेलं आहे? ट्रायंगल PQR घ्यायचा आहे. तुम्ही कसाही घ्या काही प्रॉब्लेम नाही. लेट्स से आपण हा PQR घेतला. PQR मध्ये तो काय म्हणतो? पीआर साइडवर पॉइंट कोणता आहे? पीआर वर एस आहे. समजा हा असेल तो. आणि क्यूआर वर ओके. म्हणजे याच्यात आपल्याला एक थोडासा चेंज करावा लागेल. आपण नावामध्ये चेंज करू. काही अडचण नाही. आपण आधी असं काम करू. चला इथं कोणता घेऊ? एस. वाटल्यास इकडे घेऊ. चला इथं घ्या एस आणि इकडे कोणता येणार? टी. आता पहा पीआर वर यायला पाहिजे आणि एक क्यूआर वर यायला पाहिजे. तर याला क्यू याला पी म्हणा, याला आर म्हणा. आता बघा पीआर वर एस आला आणि क्यूआर वर टी आला. इमॅजिन करत करत काढावं लागेल. पॅरलल आहे असं काही म्हणलेलं नाही. म्हणून तुम्ही कसे काढू शकता याला. फक्त कंडिशन काय दिली? अँगल पी जो आहे हा आरटीएस म्हणजे याला सेम आहे.
झालं. एक अँगल पेअर आहे आणि एक कॉमन अँगल आहे ना दोघांमध्ये. ए क्रायटेरियन लागतो. ठीक आहे म्हणतात ए आला म्हणजे ट्रिपल ए आलाच. संपला प्रश्न. बघा given S lies on PR and T lies on QR of triangle PQR. Sober P is equal to RTS. To prove RPQ similar RTS. पहा प्रूफ मध्ये या in triangle RPQ and RTS. पहिल्यांदा काय घ्याल अँगल P कॉंग्रेट RTS. P आहे RTS ला. याचं रिझन काय द्याल गिवन. आणि R तर दोघांमधला कॉमन अँगल आहे. ते गिवनची गरजही नाही. मी तुम्हाला सांगितलं सिमिलॅरिटी मध्ये ए टेस्ट एक असते. 3 अँगल असण्याची गरज नाही. आता मीच विचार करा ना. समजा हा 60 असेल आणि हा 60 असेलच. समजा तुम्ही याला 40 मानलं तर याला चुपचाप काय व्हावं लागेल 80 व्हावं लागेल. हा 80 झाला. आता हा दोघांमध्ये परत बघा 60 हा 40. आता या मोठ्या ट्रायंगल मध्ये या 60 40 80. लहान ट्रायंगल मध्ये या किंवा असं या कोणत्या याच्यामध्ये. आता इथला जो अँगल येईल तो ऑटोमॅटिक बरोबर येणारच नाही 80. तर बघा 60 40 80 मोठा आहे 60 40 80. तिसरा आपोआपच कॉमन होत असतो. म्हणून ए क्रायटेरिया तुम्ही लावू शकता. तर इथं म्हणा ट्रायंगल RPQ सिमिलर RTS बाय ए क्रायटेरिया. ए क्रायटेरियाचाच अर्थ ट्रिपल ए क्रायटेरिया असतो. संपलं. एवढाच बारीक विचार करायचा होता. येते प्रॅक्टिस नाही येत राहते. प्रत्येक क्वेश्चन बघत चला. कळलं याच्यात काय डाऊट आहे आता. चला ह्याला तशाच पद्धतीने विचार करून शांतपणे सोडवा. हा अजून थोडा बेटर आहे पहिलेपेक्षा. असं नसते. आता बघा आपल्याला पहिल्यांदा सांगितलेलं घ्या ऍज इट इज. ABE कॉंग्रंट ACD. आता जेव्हा दोन कॉंग्रंट ट्रायंगल्स असतात तेव्हा करस्पॉन्डिंग साइड CPCT इथं लागतं. तर AB कोणाला इक्वल होतो AC ला. याला 1 नंबर द्या. आणि सांगा AD कोणाला इक्वल होईल AE ला. हे 2 नंबर. त्याचा कारण लिहा CPCT. ठीक आहे. आता 2 हे झाले. आता आपण काय करू हा डिवाइडिंग. डिवाइड करा म्हणजे रेशो घ्यालो आपण. डिवाइडिंग 2 बाय 1. बघा आन्सर येते. तर 2 बाय 1 मध्ये AD कोणाला डिवाइड होईल AB ला इक्वल AE कोणाला होईल AC ला. का बरं AD आणि AB चा रेशो AE आणि AC ला इक्वल व्हायला. आला का फील. म्हणजे S तर झालं प्रोपोर्शनल आणि हा कॉमन अँगल. तर बायसेक्टचं तर डोकंच लावायचं काम नाही. दोन्ही ट्रायंगल मध्ये आले ते. हे झालं. याला द्या 3 नंबर. नाव in triangle ADE and triangle ABC. तर तुम्ही म्हणा हे बघा AD is to AB आला का रेशो ऑटोमॅटिक इज इक्वल टू AE is to AC. बघा त्या ट्रायंगल मध्ये पण तो बसतो. ठीक आहे. इथं तुम्ही काय लिहा प्रूव्ड. हे 3 मध्ये केलेले ऑलरेडी प्रूव्ह केले. आणि अँगल A दोन्हीकडे काय झाला कॉमन अँगल. संपलं. त्याच्यावरून तुम्ही म्हणू शकता की हा ADE सिमिलर होतो ABC ला बाय SAS क्रायटेरिया. छोटा छोटा विचार करायचा बाकी काही नाही. चलो आगे. पहा हा पहिल्यामध्ये पहा AEP आणि CDB.
एईपी मध्ये बघा अँगल ई आणि इकडे येतो डी, इच 90 डिग्री. मी एक सांगतो, बाकीचे ठीक आहे, लांबलीच नाही एवढं. आणि या दोघांमध्ये पी हा कॉमन अँगल आहे, सी ए. म्हणून हा एईपी सिमिलर होईल सीडीपी ला, ए क्रायटेरिया. आता सेकंड मध्ये कसं करणार, इकडे पहा, एबीडी सीबी, एबीडी मध्ये डी राईट अँगल, सीबीई मध्ये ई राईट अँगल. तर एबीई आणि सीबीई, एबीडी आणि सीबीई मध्ये बी कॉमन दाखवायचं आहे आणि एक राईट अँगल वाला. चला याचं एक काम मिटलं. एईपी एडीबी, एईपी मध्ये ई आणि कोण आहे एडीबी, एडीबी मध्ये डी, दोघांमध्ये कॉमन ए आहे. इथे झालं ए क्रायटेरिया. पीडीसी, पीडीसी मध्ये डी, बीईसी मध्ये ई आणि दोघांमध्ये कॉमन येतो सी. एकदा बी कॉमन, एकदा ए कॉमन, एकदा सी कॉमन आणि एकदा व्हर्टिकली ऑपोजिट किंवा पी कॉमन. मी पी कॉमन लिहिलं का? कॉमन नका लिहू, इथं व्हर्टिकली ऑपोजिट लिहा, ते कॉमन नाहीये. बाकी सगळे कॉमन मध्ये येतात. सोपा होता प्रश्न, समजलं? चारही पेअर फक्त ए क्रायटेरियाने होतात. नाही रे, मी लिहिणार नाही म्हणून तर शॉर्टकट सांगितलं. तुझ्यापेक्षा आळशी मी आहे. हा, चला घ्या, याचा अर्थ तू आळशी आहेस. चल याचा ट्राय करा. पहा इथं काय म्हणतं, E is a point on the side AD produced. AD ला आपण प्रोड्यूस केलं आणि इकडे आपल्याला E भेटला. ऑफ अ पॅरलोग्राम ABCD अँड BE. BE जो आहे हा पूर्ण BE इंटरसेक्ट CD ला ऍट पॉइंट F. इथं तो F मध्ये इंटरसेक्ट करतो. तर आपल्याला ABE म्हणजे हा ट्रायंगल आणि CFB हा ट्रायंगल म्हणजे हा मोठा आणि हा लहान, हे दोन दाखवायचे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ABE मध्ये जो ए अँगल आहे आणि CFB मध्ये जो सी अँगल आहे हे कॉन्ग्रेट असतील. कशावरून? पॅरलोग्रामचे ऑपोजिट अँगल्स आहेत. तर पहिल्यांदा आपण प्रूफ मध्ये लिहू शकतो. बघा प्रूफ मध्ये, इन ट्रायंगल ABE and triangle CFB, angle A congruent angle C. याचं कारण opposite angles of parallelogram. आणि याचं सेकंड प्रूफ काय येईल? आता तुम्ही बघा, AEB असा एक झेड दिसतो पॅरलोग्राम मध्ये, असं इथे एक लिहायचं बरं परीक्षेत. अल्सो AE पॅरलल BC, पॅरलोग्राम आहे हे लिहिल्याशिवाय जनरली अल्टरनेट अँगल टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट पॅरलल शिवाय कधी दाखवता येत नाही. म्हणून आपण असं म्हणू शकतो की अँगल AEB झेड बनवा. AEB आला ना, एक CBF येतो. हे बघा, मी ABC लिहिले का इथे ABE पाहिजे. हा, AEB केला तर CBF येतो, करस्पॉन्डन्स फिरवा. AE कडून B कडे आलो आपण तर CBF यावं लागेल, या पद्धतीने फिरायचं. तर इथे येतं कॉन्ग्रट CBF, इथल्या इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. झालं, दोनच अँगल लागतात कधी. तर तुम्ही म्हणू शकता ट्रायंगल ABE सिमिलर CFB बाय AA क्रायटेरिया. कळलं? सोपे असतात प्रश्न, AA वाले जास्त येतात. हा, पीडीएफ मिळतं भेटायचं आपल्याला, आपण पीडीएफ देतो. आता नाही लिहिलं तरी चालते. आमचे बाकीचे घरी लिहितात की नाही की त्यांनाच माहिती. हसायला तर रडता एक दिवस थांबा. आता हसू यायले तिथली गोष्ट आहे.
चला याला करा. पुस्तक आहे तर बघा त्याच्यात. पहा, in triangle ABC and AMP. पहा बरं, ABC मध्ये बी राईट अँगल आहे. अँगल ABC आणि इकडून कोण येतो AMP. each of 90 डिग्री आणि दोन्हीकडे अँगल A कॉमन आहे. कॉमन अँगल, त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो ABC सिमिलर AMP A क्रायटेरिया. आता सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड सेम असतात. सेम नाही, प्रोपोर्शनल असतात. सीए कोणाला येतो PA ला. आणि दुसरा बघा BC इज टू MP. तसं दिलेलं आहे, हे सेकंड प्रूफ आहे. CSST काही नाही, प्रश्न मोठाच्या मोठा लिहिलाय, प्रूफ छोटाच आहे त्याचं. समजायला सगळ्याला? हा, समजत समजत पुढे चला. चलो इसे करो.